पुणे बुक फेस्टिवलमध्ये बरेच वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुस्तकांच्यावर चर्चा किंवा पुस्तकाच्या लेखकांशी गप्पा संवाद असे अनेक कार्यक्रम ठरले होते. NBTने अनेक प्रकाशकांना अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे प्रस्ताव पाठवण्यासाठी सांगितलं होतं. साधनालाही NBTचं पत्र आलं होतं. त्याप्रमाणे आम्ही प्रस्ताव दिलेला होता की राजन हर्षे जे अलाहाबाद विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत, जे जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी होते, जे पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी होते, फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी होते, हैदराबाद विद्यापीठामध्ये ज्यांनी शिक्षक म्हणून प्राध्यापक म्हणून काम केलं आहे, पॅरिसला काम केलं आहे, कोलंबियामध्ये काम केलेलं आहे आणि दिल्लीच्या SAU या विद्यापीठातही काम केलं आहे. तर अशा 7 विद्यापीठामध्ये तब्बल 50 वर्ष विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, त्यानंतर प्रशासक आणि कुलगुरू इतक्या नात्यांनी काम करणाऱ्या व्यक्तीच्या पुस्तकावरची चर्चा या राष्ट्रीय स्तरावरच्या पुस्तक महोत्सवात होणं योग्य ठरेल अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही दिलेला होता. त्यामध्ये पुस्तक काय आहे, लेखक कोण आहेत आणि कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रतिनिधी आकांक्षा बिश्नोई यांच्या संपर्कात राहा आणि कार्यक्रम ठरवा अशा प्रकारचा मेल आम्हाला पाठवला होता. त्यानुसार आम्ही 12 तारखेला डिसेंबरच्या आकांक्षा यांची प्रत्यक्षात भेट घेतली आणि पहिल्या भेटीतच आधी आलेला आमचा प्रस्ताव त्यांनी वाचलेला होता. आमचं पुस्तक त्यांनी ठेवून घेतलं आणि कोणत्या दिवशी आणि कोणता कार्यक्रम तुम्हाला सोयीचा ठरेल असं विचारलं. आम्ही त्यांना असं सांगितलं की 18 ते 23 यापैकी कोणताही दिवस आणि कोणतीही वेळ चालेल. त्यांनी त्यांच्याकडची स्वतःकडची डायरी पाहिली आणि डायरीनुसार असं सांगितलं की 21 तारखेला दुपारी 2 ते 3 ही वेळ चालेल का. आम्ही त्याला होकार दिला आणि मग या वेळेसाठी कोण कोण गेस्ट अवेलेबल होऊ शकतील हे आम्ही तुम्हाला उद्या किंवा परवा सांगतो असं त्यांना सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांना कोण कोण गेस्ट ठरलेले आहेत, स्वतः लेखक राजन हर्षे यांच्यासह, त्यामध्ये डॉक्टर पंडित विद्यासागर जे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते, डॉक्टर सतीश बागल जे मुंबई विद्यापीठाचे रजिस्ट्रार म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे, आणि तिसरे महत्त्वाचे म्हणजे स्वतः ते होते. आणि ह्या सगळ्याचं चर्चेचं जे संचलन करणार होते त्या संचलन करण्यामध्ये डॉक्टर संकल्प गुर्जर हा एक तरुण विद्यार्थी प्राध्यापक होता. तर ही सगळी चर्चा ठरलेली होती. मात्र काल संध्याकाळी पण मग नेमका कार्यक्रम रद्द का करण्यात आला आणि ते त्यांनी कारण एवढंच सांगितलं की आता अनेक प्रकाशकांचे अनेक कार्यक्रम आहेत आणि आम्हाला सर्वच कार्यक्रम करता येणार नाहीत. काही कार्यक्रम आम्हाला रद्द करावे लागत आहेत, तर त्यापैकी तुमचाही कार्यक्रम आम्हाला कॅन्सल करावा लागतो आहे असं त्यांनी सांगितलं. तेव्हा मी त्यांना असं सांगितलं की तुम्ही हे इतकं ऐनवेळी सांगताय. उद्या दुपारी 2चा कार्यक्रम आहे आणि तुम्ही आज संध्याकाळी मला 7 वाजता सांगताय. साधनाची 75 वर्षांची लिगसी, पुस्तक, त्याचा विषय आणि त्याचं महत्त्व आणि येणारे वक्ते हे सगळं लक्षात घेता हे करणं योग्य नाही. मग त्या असं म्हणाल्या की मी 5 मिनिटात तुम्हाला आमच्या परत वरिष्ठांशी बोलून सांगते. अर्धा तासानंतर त्यांनी पुन्हा जेव्हा फोन केला तेव्हा सांगितलं की आम्ही प्रयत्न केला परंतु आपल्याला हा कार्यक्रम नाही करता येणार आणि मग आम्हाला हा कार्यक्रम रद्द केलेला आहे, इतक्या ऐनवेळी केलेला आहे म्हणून निषेध करणं आणि त्याऐवजी ती सर्व चर्चा त्याच वक्त्यांना घेऊन दुसऱ्या ठिकाणी कार्यक्रम करणं आवश्यक वाटलं आणि आम्ही त्याप्रमाणे करतो आहोत. हा कार्यक्रम तुम्ही कुठे आणि कधी? उद्या सकाळी म्हणजे 22 तारखेला शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेचा हॉल, टिळक रोड, पुणे या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम करतो आहे आणि हे जे वक्ते आहेत तेच वक्ते उद्याच्या कार्यक्रमातही असणार आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.